गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेकडील घनदाट जंगलानं वेढलेली अनेक गावं गेल्या 4 दशकांपासून नक्षली अस्तित्वामुळे विकासापासून कोसो दूर होती। पण गडचिरोली पोलिसांनी गेल्या 3 वर्षात माओवाद्यांची कोंडी करत नागरिकांना दहशतमुक्त केलं। त्यामुळे या भागातील गावांच्या विकासावर कसा परिणाम होतोय याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। आपण पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यातलं अतिशय दुर्गम असं हे गाव आहे, ज्या ठिकाणी आता मी उभा आहे। तुमरकोठी या गावाचं नाव आहे। छत्तीसगड सीमेकडच्या अगदी आपण पाहतोय की या ठिकाणी पलीकडे पर्लकोटा नदी आणि त्या पलीकडे छत्तीसगडची जे सीमा लागते आणि मागच्या बाजूने या ठिकाणी जो सुंदर पहाड दिसतोय, या पहाडाच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे आणि त्यामुळे सुंदर असं निसर्गाची देण या ठिकाणी मिळूनही या गावाचा विकास झालेला नव्हता। परंतु आता विकासाचं पाऊल या ठिकाणी पडत आहे असं आपण म्हणायला हरकत नाही। याच गावामध्ये पोलिसांनी एक नवीन पोलीस स्टेशन आता उभारलेलं आहे आणि आपण पाहू शकतो की गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवाद जसा कमी झालेला आहे, नक्षलवाद्यांची संख्या कमी झाली आहे, त्यांचं वास्तव्य कमी झालेलं आहे आणि त्यासोबतच हळूहळू विकासाची सुरुवात पण झालेली आहे। गावामध्ये रस्ते झालेले आहेत, विहीर सुद्धा झालेली आहे, सोलरचं लाईट या ठिकाणी आलेली आहे। आणखी बऱ्याचशा सुविधा आता हळूहळू या गावामध्ये येतील। गावामध्ये आता शुद्ध पाणी मिळते का? इथं टाकी दिसत आहे। हो सर, मिळते सर, आता घरीच मिळते, नळ आहेत, नळ लागलेले आहेत। हो, लागलेच आहे। अजून काय काय सुविधा तुम्हाला इथं अपेक्षित आहेत? आता आम्हाला लाईट पाहिजे सर। म्हणजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी आतापर्यंत जे नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे विकासाची कामं थांबलेली होती, ती आता या नवीन पोलीस स्टेशनमुळे मार्गी लागतील अशी आशा येथील नागरिकांना आहे। आणि कुठेतरी आता कुठे या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या गावामध्ये या गावातल्या या निरागस लोकांना खऱ्या अर्थाने त्यांना विकासाची पहाट आता पाहायला मिळेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, तुमरकोठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।